घर घेण्याऐवजी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणे योग्य आहे का? मला सांगा, तुम्ही घर का घेताय? इन्व्हेस्टमेंटसाठी. तुम्ही साधारणतः किती लाखाचं घर घेताय? 60 लाखापर्यंत. त्यासाठी तुमच्याकडे डाऊन पेमेंट किती आहे? 10 लाखापर्यंत आहे. याचाच अर्थ तुम्ही 50 लाखाचं लोन घेणार आहात, तुम्हाला साधारणतः 50,000चा EMI चालू होईल. आता याच्यातून तुम्हाला रेंट किती येणार आहे? 8 ते 10 हजार. तुम्ही 10 लाखाचं तिथं डाऊन पेमेंट करण्याऐवजी 10 लाखाचं तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, प्लस तुम्ही 40,000चीच SIP केली, 20 वर्षापर्यंत तुम्ही जर इन्व्हेस्टेड राहिले, 12% जरी परतावा पकडला तरी तुमचा कॉर्पस हा 5 करोडचा बनतो. तुम्ही 60 लाखाच्या घराला ऑलरेडी 1.25 ते 1.5 करोड रुपये पे करताय. वरून तुम्हाला रेंट वाल्याचं टेन्शन आणि बाकी तुम्हाला अदर टेन्शन आहेत, पण म्युच्युअल फंड मध्ये कुठल्याही प्रकारे टेन्शन नाहीये. आणि त्याच 5 करोड वरती तुम्हाला फ्युचरमध्ये महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपये चालू होतील, ते देखील लाईफ टाईम. म्हणून आज लोकांना आम्ही विचार करायला लावतोय की तुम्हाला घराऐवजी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्मला खूप वेल्थ क्रिएट होऊ शकते.